रूप पाहतालोचनी रूप पाहतालोचनी रूप पाहतालोचनी रूप पाहतालोचनी रूप पाहतालोचनी रूप पाहतालोचनी हरि रूप पाहतालोचनी रूप पाहतालोचनी हे सुखदाने ओ साजनी सुखदाने ओ साजनी साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा हे सुखदाने ओ साजनी सुखदाने ओ साजनी साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा हे तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा 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 तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा हे भक्त सुकृताची जोडी भक्त सुकृताची जोडी भक्त सुकृताची जोडी भक्त सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा हे मन विठ्ठली आवडी मन विठ्ठली आवडी आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सुहाचे आगर सुखाचे आगर
माझी बजारे नाही तरी गेला जन्म वाया नाही तरी गेला जन्म वाया नाही तरी गेला जन्म वाया सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला माझी बजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला माझी बजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया नाही तरी गेला जन्म वाया नाही तरी गेला जन्म वाया करिता बरोबरी दुरावसे दुरी करिता बरोबरी दुरावसे करिता बरोबरी दुरावसे दुरी करिता बरोबरी दुरावसे बाबाजी पुरी महाबस बाबाजी पुरी महाबस बाबाजी पुरी महाबसी काही न लगे एक बाबाची कारण बाबाजी कारण लगे एक बाबाची कारण एक बाबाजी कारण म्हणे आण विठोबाची मने आन विठोबाजी मने आन विठोबाजी करिता बरोबरी दुरावसे दुरी करिता बरोबरी दुरावसे दुरी करिता बरोबरी दुरावसे दुरी करिता बरोबरी दुरावसे दुरी बाबाजी पुरी महाबसी बाबाजी पुरी महाबसी बाबाजी पुरी महाबसी जय गोपाल कुमारी जय जय गोपाल कुमारी जय गोपाल कुमारी जय जय गोपाल कुमारी जय जय गोपाल कुमारी सांगतो तू माझी बजारे विठ्ठला 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 नाही तरी गेला जन्म वाया नाही तरी गेला जन्म वाया करिता बरोबरी दुरावसे दुरी करिता बरोबरी दुरावसे दुरी नाही तरी गेला जन्म वाया नाही तरी गेला जन्म वाया करिता बरोबरी दुरावसे दुरी करिता बरोबरी दुरावसे दुरी आणि सांगतो तू माझी बजारे विठ्ठला 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 आणि नाही तरी गेला जन्म वाया नाही तरी गेला जन्म वाया करिता बरोबरी दुरावसे दुरी करिता बरोबरी दुरावसे दुरी नाही तरी गेला जन्म
क्या बात सांगतो तुमासी भजारे विठ्ठला, सांगतो तुमासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्मवाया. करिता बुरवणी दुरमसे दुरी भवाचे पुरी वावसे. काही न लगे एक भावची कारण, काही न लगे एक भावची कारण, तुका म्हणे आन विठोबाची. करिता बनवणी दुरावसे दुरी बाबाचे पुरे वाहवसे. पांडुरंगा करू प्रथम माना दुसरे चरण संतांची या, ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुण करारे दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. तपोज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदालंकृतम साधु संन्यास योगम. मुखे अस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिम नमो नारायण गिरिं प्रब्रह्म स्वरूपम. गोरक्षे जालिंदर चरपटाषाढ भंग काणी पमचिंद्राद्या
चौरंगी रेवानक बर्तरी संज्ञा भूम्यान भुवर्ण नवनाथ सिद्ध धन्य धन्य अडबंगनाथा तुमच्या चरणी ठेवितो माथा राम भरोसे राम बिनो राम नाम विश्वास राम भरोसे राम बिनो राम नाम विश्वास सुमिरन सुमंगल कुशल सुमिरन सुमंगल कुशल मागत तुलसीदास सियावर रामचंद्र की जय महाबली महादेव की जय भवन सुत हनुमान की जय बोलो रे भाई सब संतन की जय। राम भरोसे राम बिनु राम नाम विश्वास सुमिरन सुमंगल कुशल रे मागत तुलसीदास दास रे दास रे मागत तुलसीदास प्राप्त प्रसंग कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग वैराग्यमूर्ती संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या गाथ्यातील उपदेशपर प्रकरणातील अभंग आपल्या पुढे कीर्तनासाठी सादर केला आहे। या अभंगाद्वारे महाराज तुम्हा जीवनात अत्यंत महत्त्वाचं मार्गदर्शन करतात ते अशा पद्धतीचं आहे। महाराज म्हणतात मी तुम्हाला सांगतो तुम्ही देवाला भजा नाही भजले की जन्म वायाला जाईल। देवाला भजण्याकरता नरदेह तुम्हाला मिळालेला आहे। मिळालेला नरदेह ज्याच्याकरता प्राप्त झाला त्याच्याकरता वापरला की जीवन धन्य होईल। जर तुम्ही देवाची भक्ती नाही केली भजले नाही तर जन्म निष्फळ होईल वायाला जाईल लयाला जाईल। संसाराची कितीही भरभरी केली की आजपर्यंत कोणाचाही संसार पूर्ण झाला नाही आपला होईलच अशी शाश्वती नाही। म्हणून संसारात असून परमार्थ करत राहावा त्याच्याकरता नरदेह मिळाला देवाला भजा। त्याला भजनाकरता काय लागतं महाराज म्हणता काही नाही एक भावच कारण आहे। ज्या भावाने देवापर्यंत जाता येतं माझ्या पांडुरंगाची शपथ घेऊन आपल्या पुढे बोलतो आहे आणि भावानेच त्याची प्राप्ती होती म्हणून त्याला भजा नाही भजली की जन्म वायाला जाईल अशा अर्थाचा अभंग आपल्या पुढे गायला विढाला। आज इथे कैलासवासी श्री अनिल कारभारी पाटील पोकळे यांना आपल्यातनं जाऊन 1 वर्ष झालेला आहे आणि प्रथम वर्ष श्राद्ध निमित्ताने आपण सर्व क्षेत्रातले मान्यवर इथे जमलेला आहोत। आपले नम्रामध्ये गंगा भागीरथी सुवर्णा अनिल पोकळे ह्या त्यांच्या धर्मपत्नी आहेत। श्री बाळासाहेब कारभारी पाटील पोकळे भाऊ आहे अर्थात आपल्या गावातले ते चेअरमन म्हणून मोठं काम त्यांनी केलेलं आहे। चिरंजीव चैतन्य अनिल पाटील पोकळे चिरंजीव आहे तर श्री रवींद्र बाळासाहेब पाटील पोकळे पुतणे आहे। श्री आकाश बाळासाहेब पाटील पोकळे पुतणे आहे आणि सौभाग्यवती निकिता गौरव पाटील खिल्लारी कन्या आहेत आणि कुमारी भक्ती अनिल पाटील पोकळे कन्या आहे आणि कुमारी समीक्षा बाळासाहेब पाटील पोकळे ह्याही पुतणी आहे। असा हा संपूर्ण पोकळे पाटील परिवार कैलासवासी अनिल कारभारी पाटील पोकळे आपल्यातनं गेलेले आहेत। त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत। या ठिकाणी सर्व क्षेत्रातले मंडळी आहेत परिचित अपरिचित तालुका
संगमनेर, श्रीरामपूर, कोपरगाव, राहाता, नगर, नाशिक आणि संभाजीनगर तिन्ही जिल्ह्यातले भाविक आहेत. गायनाचार्य, मृदुंगाचार्य, भजनी, टाळकरी, पेटी मास्तर, सुंदर, सिस्टीम आणि मंडपवाले सर्वजण या ठिकाणी आहात. आपल्या सर्वांना धन्यवाद. चित्रीकरणवाले आणि आपण सर्व क्षेत्रातले मंडळ या ठिकाणी भगवंताचे चिंतना करता आणि अनिल पाटलांना आदरांजली अर्पण करण्याकरता उपस्थित झालेले आहोत. या कार्यक्रमाकरता अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा त्रिचरणी उपदेश प्रकरणातील अभंग आपल्या पुढे कीर्तनाला सादर केला. महाराज म्हणतात की बाबा रे, मी तुम्हाला सांगतो, तुम्ही देवाला भजा. इथे काही प्रश्न निर्माण होतात. पेटी वाजवा. कारण आपल्याला सांगण्याकरता महाराज या ठिकाणी प्रारंभ करतात. सांगतो या शब्दाने अभंगाला सुरुवात आहे, पण इथे काही शंका निर्माण होत आहे. सांगण्याकरता पहिल्यांदा कोणी विचारलं तर सांगावं, काही गरज असेल तरच सांगावं, अपेक्षा असेल तरच सांगावे. सांगतो म्हणण्याकरता अनेक शंका इथे निर्माण होत आहेत. तुकाराम महाराज नेमकी आपल्याला का सांगता याचा विचार आपल्याला कीर्तनात करायचा आहे. कारण जन्माला आलेला माणूस एक दिवस जाणार आहे, नक्कीच आहे. आयासा तो जाएगा राजा रंक फकीर. राजा असला काय, रंक असला काय, फकीर असला काय, जन्माला आला जावा लागेल. मग जावाच लागणार आहे, तर जन्माला कशा करता आलो याचा विचार करायचा आहे. मरणार नक्कीच आहे. येते वरून आई आली अवतार, येते वरून आई आली अवतार, येते वरून आई आली, येते वरून आई आली अवतार, 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 येते वरून आई आली अवतार. गिरते पामर जीव गीती, गिरते पामर जीव गीती, गिरते पामर जीव गीती, गिरते पामर जीव गीती, येथे वरून आई आले अवतार, येथे वरून आई आले अवतार, गिरते पामर जीव गीती, गिरते पामर जीव गीती, गिरते पामर जीव गीती, गिरते पामर जीव गीती, येथे वरून आई आले अवतार, येथे वरून आई आले अवतार, येथे वरून आई आले अवतार, गिरते पामर, गिरते पामर आले कधी कधी प्रमाण आवडलं की टाळे वाजवत जा बरं का. किती सुंदर महाराजांनी गायलं बघा ना. हा काय आवाज आहे. नाव शिवनाथ आहे. वा शिवून आले. बस धन्यवाद बरं का. कुठे सर आवडलं की टाळ्या सगळ्यांनी. कोले साहेब आयगाई करू नका टाळी वाजायला. बाय बापानो. येथे उरू नाही
आले अवतार. जेवढे काही अवतार झालेले आहेत त्यांनाही जावं लागलं. रामालाही आपल्यातून जावं लागलं. 11,000 वर्ष भगवान श्रीराम आपल्यात राहिले, पण जावं लागलं की नाही. भगवान श्रीकृष्ण 125 वर्षे आपल्यात राहिले, पण शेवटी जावं लागलं. आणि गुरुवरे नारंगिरी महाराज 109 वर्ष आपल्यात राहिले, पण समाधी घ्यावी लागली. येथे उरू नाही आले अवतार, येरती पामर जीव किती. मग माणसाची काय कथा आहे. प्रत्येक जण जन्माला आलेला आहे, तो मरणार नक्कीच आहे. आणि मरणार आहे याची जाणीव आपल्याला प्रत्येकाला कंटिन्यू ठेवता आली पाहिजे. बरं, कोण कधी जाईल सांगता येईल का हो. आपल्याला सर्वांना जन्मदिवस साजरा करता येतो, पण मृत्यूचा दिवस कोणाला साजरा करता येत नाही. पण एक दिवस मरण आल्याशिवाय गत्यंतरच नाही. कोण दिवस येईल कैसा नाही, देहाचा भगवता काही देहाचा भगवता, काही देहाचा भगवता, देहाचा भगवता, काही देहाचा भगवता, देहाचा भगवता, देहाचा भगवता, देहाचा भगवता. कळाला दिवस बुवा. कोण दिवस कैसा नाही, देहाचा भरवसा. कसा येईल भरवसा नाहीये. माणस विनाकारण चिंता करतात. चिंता करून कोणाचं भलं झालं असं ऐकलं का आपण. बरं का बनसोडे पाटील, आमचे भागवतराव पाटील बनसोडे आलेले आहेत. आता खऱ्या अर्थाने आमचं सगळं बामाठाणं आहेत, मुठेवाडगाव सगळं आहेत, अनेक ठिकाणचे मंडळी. लोहारे कसारे आपण लोहार आहे ना, ते काय विचारूच नका. कसारण लोहार. मायबापांनो, कधी कोणता दिवस येईल सांगता येत नाही. भगवान श्रीरामाला गादीवर बसायचं होतं, रात्रीतून निर्णय बदलला. 14 वर्ष वनवासाला जावं लागलं. ज्याला राजगादी मिळणार होती, राजगादीवर बसणार होता, कैकेयीने दशरथाकडनं 2 वर मागून घेतले. रात्रीतून निर्णय बदलला आणि 14 वर्षे जगाच्या जगन्नाथाला वनवास चुकला नाही. तुमची आमची काय कथा आहे. ज्याने जगत निर्माण केलं त्यालाही दुःख आहे. जगाची जननी लक्ष्मी आहे, तिलाही दुःख आहेत. मग आपण तुम्ही आम्ही की झाडकी पत्ती. कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे दशरथ पुत्र योगे मेला, दशरथ पुत्र योगे मेला, कर्मे रावण जय पावला, कर्मे रावण हा कर्माचा खेळ आहे. कर्मे श्रीराम वनवासा गेला, क्रमे दशरथ योगी मेला, कर्मे रावण सेय पावला, योग झाला सीता देवी. हे कर्माचे लक्षण आहे. माणूस कर्म करायला स्वतंत्र आहे, भोगायला परतंत्र आहेत. करणं माणसाच्या हातात आहे, भोगणं नाही आहेत. जे ज्याच्या कर्मात असेल ते होणारच आहे, ते केलेलं कर्म भोगावं लागणार आहे. मग कर्म करायला माणूस स्वतंत्र आहे, कर्म भोगायला परतंत्र आहेत.
मग कर्माचं रूपांतर प्रारब्धात होतं, प्रारब्धातून संचितात होतं आणि संचितातून पुन्हा कर्माच्या माध्यमातून ते भोगायला प्रारब्धाने येतं. पहिलं कर्म, दुसरं संचित आणि तिसरं प्रारब्ध. आता प्रारब्ध कसं निर्माण होतं? कर्मानुसार निर्माण होतं. जे कर्म केलेले आहेत त्याचं रूपांतर संचितात होणार आहे आणि संचितात झालेलं स्टॉक जमा प्रारब्धाने भोगायला येणार आहे. आपल्या शेतकऱ्याच्या भाषेत उदाहरण सांगायचं असेल तर आपण कर्म करणं म्हणजे शेतीची मशागत करणं, कर्म करणं म्हणजे गहू पेरणं आणि कर्म करणं म्हणजे गहू मोठे झाल्यावर काढून ते तयार करून मशनीमधून घेऊन पोते भरून आणणं. आणि आतापर्यंत चालू होतं ते कर्म. आणि एकदा पोत्यात भरून बोरीत भरून ते थप्पी लावून ठेवलं. आता एकांत्र थप्पी लावली की ते झालं स्टॉक संचित. कर्म संपलं, संचितात रूपांतर झालं. जोपर्यंत करत होते, करणं चालू होतं तोपर्यंत कर्म. आणि एकदा करणं संपलं आणि स्टॉक रूपाने एकत्र संचय करून ठेवला की त्याला संचित म्हणतात. हे धान्य पेरले, उगले, तयार झाले, कर्म संपलं, संचितात रूपांतर झालं आणि संचितातलं त्याच ठिकाणी गंजी मारून पोत्यात भरून ठेवलं की तेच धान्य काही दिवसांनी 10 किलो 20 किलो धान्य घ्यायचे, दळून आणायचं गिरणीवरनं आणि भाकरी करून खायच्या. हे झालं प्रारब्ध. लक्षात आलं ना आपल्या? पहिलं कर्म, दुसरं संचित आणि तिसरं प्रारब्ध. मग या गोष्टी जर जीवनात आपल्याला प्राप्त होत असेल आणि घडत असेल तर माणसाने चांगलं कर्म करावं. कारण चांगलं कर्म केलं भोगावं लागतं, दुष्कर्म केलं भोगावं लागतं. चांगलं कर्माचं रूपांतर पुण्यात होईल, स्वर्गाची प्राप्ती होईल आणि दुष्कर्माचं रूपांतर पापात होईल, नरकाची प्राप्ती होईल. मग दुष्कर्म घडलं भोगावंच लागतं आणि सत्कर्म घडलं भोगावंच लागतं. जे कर्म केलेलं आहे ते आपल्याला कामाला येत असतं. पण कर्म करायला माणूस स्वतंत्र आहे. माणसाला जे कर्म करता येतं ते पशुला नाही. कारण इथे आल्यानंतर माणसाला बुद्धी आहे, माणसाकडे विचार आहे आणि माणसाला स्वतंत्रता आहे. विचार आहे, बुद्धी आहे आणि स्वतंत्रता आहे. तो एकच प्राणी, त्याला मनुष्य म्हणतात. याच देई घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे आणि कहे ज्ञान नाही कोठे. याच देई घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे आणि कहे ज्ञान नाही कोठे. याच देई घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे आणि कहे ज्ञान नाही कोठे आणि कहे ज्ञान नाही कोठे नाही कोठे नाही कोठे नाही कोठे. याची देही घडे देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही कोठे. बाकीच्या देहाने आपल्याला भजन करता येणार नाही. हा मनुष्य प्राणी असा आहे की त्याच्याकडे सद्विवेक बुद्धी आहेत. देवाचं भजन करण्याकरता आपल्याला ज्ञान दिलेलं आहे आणि याने जे कर्म केलं ते भोगावं लागतं. म्हणती संसारी जन्मी जे यज्ञादी कर्म कीजे मग स्वर्ग सुख भोगी जे मनोहर. संसारात जन्माला आला, यज्ञादी कर्म घडले की देवांचा राजा इंद्र होता येतो. म्हणजे माणसाला देवही होता येतो आणि देवाचा प्रमुख इंद्र सुद्धा होता येतो. माणसात ती ताकद आहे. त्रविद्या माम सोमपापूत पापा यज्ञेरिष्टवा स्वर्गतिं प्रार्थयन्ते
ते पुण्यमासाद्य सुनींद्र लोक मश्नंती दिव्यान दिविदेम भोगान. ते पुण्य केलं की स्वर्ग सुख भोगता येतं. त्रविद्या माम सोमपा पूत पापा यज्ञनिष्ठवा स्वर्गदिं प्रार्थयन्ते. ते पुण्यमासाद्य सुरेंद्र लोक मश्नंती दिव्यान दिविनेम भोगान. म्हणजे चांगलं कर्म केलं तर दिव्य भोग आपल्याला भोगता येतात पुण्याच्या जोरावरती. पण कदाचित ते पुण्य आहे तोपर्यंत स्वर्ग लोकात राहता येतं. पुण्य जर कदाचित संपलं की पुन्हा त्याला माग इथे यावं लागतं. सांगा, माणसाला देवही होता येतो, देवांचा राजा इंद्र होता येतो. पुण्य संपलं की पुन्हा ती खुर्ची सोडावी लागते. कोणाला 5 वर्षाची खुर्ची, कोणाला 10 वर्षाची खुर्ची, कोणाला 15 वर्षाची खुर्ची, तर कोणाला 2.5 वर्षाचीच खुर्ची, कोणाला काही तासाचीच खुर्ची. आता महाराष्ट्रात ह्या खुर्च्या सांगायची गरज नाही. तसं इंद्राची जी खुर्ची आहे ती सुद्धा बदलते. कधी बदलते? त्यावेळेला पुण्य संपतं. त्यावेळेला पुण्य संपलं. शिने पुण्य मृत्यलोकम विशंती एवं त्रय धर्म म्हणो प्रपन्ना गतागतम काम कामालवंते. भगवान इथे सांगतात अर्जुना, पुण्य संपलं. शिने पुण्य मृत्यलोकम विशंती एवं त्रयी धर्म म्हणो प्रपन्ना गतागतम काम कामालवंते. शिने पुण्य मृत्यलोकम विशंती. अर्थात पुण्य संपलं की मृत्यूलोकात पुन्हा यावं लागतं. ज्ञानोबा या श्लोकावर काही ववेल येतात. मग तया पुण्याची पावटी सरे सवेच इंद्रपडाची मुठी उतरे. आणि मग येऊ लागते माघारे मृत्यू लोका. मग मृत्यू लोकात यावं लागतं. मग असं जे कर्म घडतं ते कर्मही आमच्या संतांना मान्य नाही. आमचे संत म्हणतात एकदा जन्माला आला कर्म असं करा विश्वाराची प्राप्ती करून घ्या. सकाम दृष्टीने कर्म केलं की ते पुण्य आम्हाला प्राप्त होतं. पण त्या गोष्टी करता केलेलं तेवढंच फळ मिळतं. पुण्याचे वेगळे वेगळे प्रकार आहेत. कारण पुण्य एक नाही आहे. अन्नदान केलं पुण्य घडेल ते पुण्य वेगळं. नेत्रदान केलं पुण्यच घडेल ते वेगळं. किडनी दान केलं पुण्यच घडेल ते वेगळं. रक्तदान केलं पुण्य घडेल ते वेगळं. वस्त्रदान केलं पुण्य घडेल तेही वेगळं. आणि काहीच नाही कळलं तर मतदान केलं तर पुण्यच होईल तेही वेगळं ध्यानात ठेवा. पण माणसं इतके खाले आले हो, कशाचे पैसे घेतात, कशाचे पैसे. मतदानाचे पैसे घेऊ नका. मतदान 100% करा पण मतदानाचे पैसे नका घेऊ. आपण जे कष्टाने करतो तेच पुरत नाही. हे 1000 2000 5000 आणि 10,000 काय पुरणार आहे महाराज. हरामाची मिळालेली कमाई ती टिकत नसते. सुख तर देतच नाही आणि समाधान बिलकुल नाही. मग कोणाचा अन्याय उपार्जितो धनम, अन्यायाने मिळवलेलं धन ते सुख देत नाही. दुर्योधनाने अन्यायाने मिळवायचा प्रयत्न केला, शेवटी संपून गेले. 100 भाऊ होते, कौरव 100 होते. किती संकट आले, पांडव 5च होते. धर्म सोडला नाही, विजय पांडवाचा झाला हे ध्यानात ठेवा. अन्यायाने जीवन जगले 100 कौरव, एक राहिलं नाही शिल्लक. पण धर्म सोडला नाही शेवटपर्यंत. पांडव 5 एकही गेला नाही. म्हणून धर्माचं जो रक्षण करतो धर्म त्याचं रक्षण करतो. धर्म रक्षिती रक्षितः. म्हणून धर्म कधी सोडू नका. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. धर्माचं पालन केलं पाहिजे. आणि धर्माच्या पालनाकरता भगवंतच अवतीर्ण होतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमत धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्.
मग पवित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां. मग ते सगळं बघा. संभावामी युगे युगे हे वाक्य भगवान परमात्मा येतो धर्माचा रक्षण करता. जब जब होई धर्म की हानी, जब जब होई धर्म की हानी, बाढ़ी असुरा धमानी मानी. जब जब होई धर्म की हानी, तबाही आय बापांनो धर्माची हानी झाली की भगवान परमात्मा अवतीर्ण होत असतो. तब तब प्रभु धरी विविध शरीरा. त्यावेळेला धर्माची हानी होती, भगवान परमात्मा अवतीर्ण होतो आणि भगवान परमात्मा वेगळे वेगळे शरीर धारण करतो आणि जगाचं कल्याण करतो. जब जब होई धर्म की हानी, बाढ़ई असुर आत्म अभिमानी. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. जय जय राम. मंगल भवन मंगल हारी, मंगल भुवन मंगल हारी. गर्भो दशरथ अजिर बिहारी, गर्भो दशरथ अजिर बिहारी. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. जय जय राम. दिवस सुजन कुसंगत परहाई. विधिवस सुजन कुसंगत पराई. मनी मनी समनी गुण अनुसराई. मनी मनी समनी गुण अनुसराई. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. हे भीड़ पड़ी जब भक्त पुकारे, दूर करो ब्रह्म दुख हमारे. दशरथ के गर्दन में राम पतित पावन सीताराम. राम सिया राम जय राम सिया राम. राम सिया राम जय राम सिया राम. राम सिया राम जय राम सिया राम. राम सिया राम जय राम सिया ताली राम. वाजवा सर्वजण ताली वाजवा. राम सिया राम. राम सिया राम जय राम सिया राम. हे भीड़ पड़ी जब भक्त पुकारे, दूर करो ब्रह्म दुख हमारे. दशरथ के गर्दन में राम पतित पावन सीताराम. जय राम सिया राम सिया राम सिया राम. राम सिया राम सिया राम सिया राम. विश्वामित्र मुनि शोरा आए, दशरथ मुख से वचन सुनाए. विश्वामित्र मुनि शोरा दशरथ मुख से वचन सुनाए. संग में भेजो लक्ष्मण राम पतित पावन सीताराम. राम सिया राम सिया राम सिया राम. 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 हे मन में जाए रानी कावारी, चरण छुआ हिल्या तारी. मन में जाए रानी कावारी, चरण छुआया हिल्या तारी. ऋषियों के दुख हरते राम पतित पावन सीताराम. राम सिया राम सिया राम सिया राम. राम
श्री रामचंद्र भगवान की हर हर। आता रामकथा पण झाली इथे। बेड़पणी जब भक्त पुकारे दूर करो प्रभु दुख हमारे, बेड़पणी जब भक्त पुकारे दूर करो प्रभु दुख हमारे। दशरथ के घर जन्मे राम पतित पावन सीताराम, जय राम सिया राम, जय राम सिया राम, राम सिया राम जय जय। विश्वामित्र मुनीश्वर आए, दशरथ गुप से वचन सुनाए, संग में भेजो लक्ष्मण राम पतित पावन सीताराम, जय राम सिया राम, जय राम सिया राम, राम सिया राम जय राम। हे वन में जाए त्राटी कामारी, चरण छुआए अहिल्या तारी, वन में जाए त्राटी कामारी, चरण छुआए अहिल्या तारी। ऋषियों के दुख हरती राम पतित पावन सीताराम, जय पतित पावन सीता। जमला बस। रामायणातल्या चौपाय फार गोड आहे, एक एक चपवाई। वन में जाए त्राटी कामारी, चरण छुआई अहिल्या तारी। ऋषियों के दुख हरते राम पतित पावन सीताराम। आता तुळशीदास परत सांगतात, शिवत सिलावई नारी सुवाई, छुवत सिलावई, त्या शिळेला स्पर्श झाला रामाचा। छुवत सिलावई नारी सुहाई, पाहन तेन काक कठीनाई। म्हणजे रामाच्या स्पर्शाने त्या शिळेला स्पर्श झाला आणि त्याच्यातून एक नारी प्रगट झाली। बरं का, रामाच्या चरणाची ताकद आहे आणि म्हणून तो राम धर्माकरता अवतार घेतो, त्याच्याकरता वाढलं। धर्म रक्षा वया अवतार घेशी, आणि जो धर्माचं रक्षण करतो धर्म त्याचं रक्षण करतो, आणि धर्माचं रक्षण करण्याकरता भगवंत इथे येतो, त्यालाही जावं लागतं। मनुष्याला तीन प्रकारचे प्रारब्ध आहे, एक सोईच्छा प्रारब्ध, अनिच्छा प्रारब्ध आणि परीच्छा प्रारब्ध। सोईच्छा, अनिच्छा आणि परीच्छा तिन्ही प्रारब्धामध्ये तीन बसलेले आहे। देवाला आणावं लागतं, देवाला आणावं लागतं, जीवाला यावंच लागतं। देवाला आणावं लागतं, तो देव आहे, यावाच लागतो, तो जीव आहे। कारण देवाला कर्म नाही, त्याला आणावं लागतं, आणि जीवाला कर्म आहे म्हणून यावंच लागतं। पण संतांना कर्मच बाधत नाही, ते येतातही इच्छाने आणि जातातही इच्छाने। संत जे आहे त्यांच्या इच्छाने येतात आणि त्यांच्या इच्छाने परत जातात, जातात आणि येतात, ते संत आहे। म्हणून सोईच्छा प्रारब्ध संतांकडे आहे। मग माय बापांनो, आम्हाला जन्माला यावं लागतं ना, इथे आल्याशिवाय पर्याय नाही, पण कशा करता जन्माला यावं लागतं याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे। देवाने आम्हाला जन्म दिलेला आहे, तो कशा करता दिलेला आहे। औट हात का मानव दीह अल्लाह ने तुझ दिया, औट हात का मानव दीह अल्लाह ने तुझ दिया। अरे खाया पिया सुख से सोया, खाया पिया सुख से सोया, नाहक माना खोया, कमल मुख राम भजन को दिया। हे हरि भजन को दिया, कमल मुख राम भजन को दिया। 3.5 हाताचा नरदेव देवाने दिला, देवे दिला देह भजन गोमटा, भजना करता दिलेला आहे। आणि मग भजना करता नाही वापरला तर जन्म वायाला जाईल। म्हणून तुकोबाराय म्हणतात, हात जोडतो पाया पडतो, सांगतो तुमची बेजारे विठ्ठला, सांगतो तुमची बेजारे विठ्ठला, सांगतो तुमची बेजारे विठ्ठला, सांगतो तुमची सांगते तुमाची
महाराज इथे सांगतात, सांगतो तुम्हासी, हे सगळं झाल्यानंतर मी तुम्हाला विनंती करतो, काय तुम्ही देवाला भजा. माय बापांनो, तुकोबराय म्हणतात, तुम्हाला मी सांगतो तुम्ही देवाला भजा. आता काही शंका निर्माण होतात. महाराज भजा असं सांगतात तर ते स्वतः लोकांना सांगण्याकरता आले होते म्हणूनच सांगतात. कारण अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जण जडजीवा. जडजीवांचा उद्धार करण्याकरता भगवंताचा अवतार आहे, संतांचा अवतार आहे. तुकाराम महाराज या ठिकाणी म्हणतात, मी तुम्हाला सांगतो तुम्ही देवाला भजा. पण एखादा माणूस जर काही म्हणाला तर सगळे लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात असं नाहीये. लोक म्हणतात तू काही म्हणशील, एकाने सांगून जमणार नाही. एक गोष्ट जर ज्या वेळेस 4 जणांनी सांगितली, बरं का गोडगे साहेब, एकच गोष्ट 4 जणांनी सांगितली की माणसाला पटतं. पण एकच माणूस म्हणला हे माणसं चांगले, एकाने म्हणून चालत नाही, 4 जण म्हणावे लागतात. तसा तुकोबाराय म्हणतात तुम्ही देवाला भजा. पण तुकोबाराय एकटे देवाला भजा असं म्हटले नाही, तर अनेक संतांनी सांगितलंय. बरं का, ज्ञानोबाराय ते सांगतात, तुम्ही भजना करता आलात, नाही भजले तर जन्म वायाला जाईल, लयाला जाईल. ए साती आलया वळगा सारंग धरू, नाही तरी संसारू जाईल लया. मग लयाला जाईल ना, मग सारंग धरा, त्याला भजा. ज्ञानोबराय पुन्हा हरिपाठात सांगतात, देवाला भजा, पण कधी भजा. भज का त्वरित भावना योग, दातविता गोत तुळशिळा माता, दातविता गोत तुळशिळा माता. भज का त्वरित भावना योग, ज्ञानोबाराय हरिपाठातही ते सांगतात, भज का त्वरित भावना युक्त. देवाला भजा, पण आत्ताच्या आत्ता त्वरित भजा. शंकराचार्य ते सांगतात, व्रजे व्रजे कमंडनम समस्त पाप खंडनम, भजे व्रजे कमंडनम समस्त पाप खंडनम, स्वपिच्च कुच्च मस्तकम सुनाद वेणु हस्तक. शंकराचार्य म्हणतात त्याला भजा. अनेक ठिकाणी शंकराचार्यांनी सांगितलेलं आहे. ज्यावेळेस आद्य गुरु शंकराचार्य महाराष्ट्रामध्ये आले आणि पंढरपुरामध्ये आल्यानंतर पांडुरंगाकडे बघितलं त्यांनी, तेव्हा तिथे एक अष्टक तयार झालं. तेव्हा शंकराचार्य म्हणतात, मायोग पीठे तठे भीमरथ्यम वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग. अष्टकच तयार झालं. प्रमाणं भवाब्दे निदं मामकानं नितंबकराभ्यां तृतेन तस्मात् विदातुर्वसत्तेर्धुर्तुनाभिकुशः परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. किरीटोजलास्तर्वदिक्प्रान्तभागं सुरैरर्चितं दिव्यरत्नैरनर्गैः त्रिभंगाकृतिं परमाल्यावतंसं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. शेवटपर्यंत बघा, अजं रुक्मिणी प्राण संजीवनंतं परम धाम कैवल्यमेकं तुर्यं प्रसन्नं प्रपन्नारतिहं देवदेवं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. अर्थात देवाला भजा असं अनेकांनी सांगितलेलं आहे. कबीर महाराज ते सांगतात, भजो रे भाई राम गोविंद हारी, भजो रे भाई राम गोविंद हारी, भाई राम गोविंद हारी, भजो रे 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 भाई
जप तप साधन कछु नाही लागत जप तप साधन. महाराज फार सुंदर सांगतात, या देवाला भजना करता जपाची गरज नाही, तपाची गरज नाही आणि इतर जे साधन आहे त्याचीही गरज नाही. देवाला भजना करता जप नको, तप नको, याने देव भेटणार नाही. योग याग विधी येणे नो येशिती वायाची उपाधी दंभ धर्म. योग नको, याग नको, याने देव मिळणार नाही. कबीरजी इथे सांगतात, ज्ञानोबा तिथे सांगतात, संत एकनाथ महाराज काय म्हणताय का? शरीर शोषण प्राण निरोधन. देवाला भजना करता अट्टहास करावा लागतो ना. शरीर शोषण प्राण निरोधन मनोजय हाटयो गुद पीडिन कुंडलिनी कलिमल दलभंग ऊर्ध्व वायुताश तू तोडोनी करीव वनभंग परी ब्रह्मारंद्री मिसळली परी मुमुक्षुतंग. हे सगळं अवघड साधन आहे, करू नका. जप अवघड आहे, तप अवघड आहे, यांनी देव भेटणं अवघड आहे. मग काय करा? कलियुगामध्ये भक्ती करा. जप तप साधना कछु नाही लागत. जप नको, तप नको, फक्त भक्ती करा. मग काय करायचं महाराज? त्या देवाला भजा. भजो रे भाई राम गोविंद हरी, भजो रे भाई राम गोविंद हरी. हे भजो रे भाई राम गोविंद हरी, भजो रे भाई राम गोविंद हरी. माय बापांनो, त्या देवाला भजा. भजो रे बाई राम गोविंद हरी. सगळे संत सांगतात देवाला भजा आणि भजना करता आम्ही आलेलो आहेत. बाकीच्या साधनाने देव मिळणं कलियुगात अवघड आहे. जप तप अनुष्ठान व्यर्थ कासा या करणे, जप तप अनुष्ठान व्यर्थ कासा या करणे, जप तप अनुष्ठान व्यर्थ कासा या करणे, जप तप अनुष्ठान व्यर्थ कासा या करणे. तीर्थावर्ता यम न लगे दैवाता धरणे, तीर्थावर्ता यम दैवाता धरणे. आसन मुद्रा ज्ञान ध्यान न लगे वाराणसी स्मरणे, मुद्रा ज्ञान ध्यान न लगे वाराणसी स्मरणे. हे केशव माधव अच्युत वरता चाल करिया. केशव माधव अच्युत वरता होये पात घरणी, होय पातक हरणे, होये पात घरणी, होय पातक हरणे. ओम नमो भगवते राम कृष्ण वासुदेवा, ओम नमो भगवते राम कृष्ण वासुदेवा. हे ओम नमो भगवते राम कृष्ण वासुदेवा, ओम नमो भगवते राम कृष्ण वासुदेवा. अनुष्ठान व्यर्थ कासा या करणे, अनुष्ठान व्यर्थ कासा या करणे. तीर्थावर्ता यम न लगे दैवाता धरणे, तीर्थावर्ता यम न लगे दैवाता धरणे. आसन मुद्रा ज्ञान ध्यान लगे वाराणसी स्मरणे, आसन मुद्रा ज्ञान ध्यान लगे वाराणसी स्मरणे. हरे केशव माधव अच्युत वरता होय पात घरणी, केशव माधव अच्युत वरता पातक हरणे, केशव माधव अच्युत वरता होय पात घरणी. केशव माधव अच्युत वरता पातक
देवाला काय लागतं आणि काय लागत नाही दोन्ही सांगितलं. जप तप अनुष्ठान व्यर्थ कासा या करणे. कलियुगात जप तप नका करू, त्याने देव भेटणं अवघड आहे. ते आपल्याला शक्यच नाही. माणसाला 2 तास एका ठिकाणी बसता येत नाही हो. काय योगा होणार आहे आपल्याकडनं? योगायोग प्राप्त झाला ती चांगली गोष्ट आहे, पण योगा काय होणार आहे? आपल्या लोकांना आजच्या काळातला योगा म्हणजे रामदेव बाबाचाच योगा माहिती. घाला पोटमध्ये काढा बाहेर. एवढा सोपा नाही योगा. आमच्या संतांनी जे वर्णन केलेले आहेत ना, तो योग फार अवघड आहे हो. गंगागिरी महाराज योगी होते सरला बेटाचे. आपल्या भागात गंगागिरी महाराज योगी होते, चांगदेव महाराज योगी होते, ज्ञानोबराई योगी होते, नवनाथ नवयोगेश्वर योगी होते, अडबंगनाथ योगी होते. हे योगाचे अधिकार वेगळे आहेत. आपल्या गावामध्ये औजीनाथ महाराज योगी होते, ते 84 सिद्धातले. हे योगी 84 सिद्धातले, ते नवनाथातले. लक्ष 84 सिद्धी. मग आपले सिद्ध मेळांचा सिद्ध भेटी मेळा हे सगळे सिद्ध आहेत. साधना करून सिद्धी प्राप्त केली की त्याला सिद्ध म्हणतात. योगी आहेत. गंगागिरी महाराज योगी होते. गंगागिरी महाराजांना ज्या वेळेस सरला बेटात राहत असताना त्यावेळेला गंगेच्या काठावर ते बेट निर्माण झालं. जाणे येण्याकरता पूल नव्हता, रस्ता नव्हता, डोंगर नाव नव्हती. ते अंगावरची घोंगडी पाण्यात आथरायचे आणि त्याच्यावर बसून पलीकडे जायचे. त्याला योगी म्हणतात. आमचे मोठे वाडगावची मंडळी फार आहे इथे. तिथे तुळशीराम महाराज संत झाले, ते योगी होते. विहिरीतल्या पाणी असायचं आणि पाण्यावर बसून आसन लावायचे, तपश्चर्या करायचे. योगी आहेत. योगी सामान्य नाही आहेत. अडबंगनाथ भामानगर भामाटांना 12 वर्ष तप केलं अन्न पाण्याविना. अन्न पाण्याविन वायूत बक्षोन तप केले गहन 12 वर्ष. तप केले गहन 12 वर्ष. अन्न पाण्याविन वायूत बक्षोन तप केले गहन 12 वर्ष. तप केले गहन 12 वर्ष. अन्न पाण्याविन वायूत बक्षोन. 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 तप केले गहन 12 वर्ष. तप केले गहन 12 वर्ष. अन्न पाण्याविन वायूत बक्षोन. तप केले गहन 12 वर्ष. तप केले गहन 12 वर्ष. हे योगी आहे. असे जे योगी आहेत. अन्न पाण्याविना वायूतो भक्षोण. तप केले गहन 12 वर्ष. योगाची लक्षणं सांगत असताना ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीत वर्णन करतात. कोण योगी? अगा योगी जो म्हणी जे तो देवांचा देवही जाणी जे. जो योगी आहे तो देवांचा देव आहेत महाराज. आणि म्हणून पण कलियुगामध्ये योग करणं शक्य नाही. आपल्याला 12 वर्ष तपश्चर्या कशी शक्य आहे? 12 दिवस नाही उभा राहू शकत आपण. आणि जरी कदाचित 12 दिवस उपवास धरला, काही 16 सोमवारचे व्रत करतात माणसं. पुरुषामध्ये कमी पण महिला जास्त करतात. 16 सोमवार. 16 सोमवारचे व्रत झाले. कठीण व्रत आहे ते. त्याला फराळ चालत नाही, फल आहार चालत नाही, साबुदाणा खिचडी नाही, साबुदाण्याचे वडे नाही, बटाट्याचे चिप्स नाही, ते कुरड्या असतं काहीतरी खायचे. त्याला काय म्हणता? पापड्या नाही, पापड्या वेगळ्या. त्या अशा गोल कुरड्या राहतात त्या उपासाच्या. पापड्या चालत नाही. रताळ्याला रताळे चालत नाही म्हणजे उपवास.
16 सोमवारच्याला रताळा नाही. महाराज दूध नाही हो, पाणी सुद्धा नाही. बस कळलं आपल्याला. ते जे 16 सोमवार करतात ते व्रत, पाणी सुद्धा चालत नाही. नवनाथजी पाणी नाही. विचार करा, एवढं कडक व्रत केलं मग उद्यापन असतं. महाराज 16 सोमवार केले, या उद्यापनाला धन्यवाद. करा जेवण. पाहुणे रावळे येतात उद्यापनाला, पण थोडा अहंकार निर्माण होतो. का? पठ्याने 16 सोमवार केले. 16 सोमवार करणं अवघड आहे, पण अहंकार आला तर वायाला गेले. मग योगाने अहंकार निर्माण होतो, तपाने अहंकार निर्माण होतो, ज्ञानाने अहंकार निर्माण होतो. मी ज्ञानी आहे, शास्त्री, पंडित, विद्वान, माझ्यासारखा कोणी नाही. अहंकार. ज्ञानानेही अहंकार आहेत. या थोरात साहेब, पण ज्ञानाने अहंकार आहे. यात्रा केली, तीर्थयात्रा, तरी अहंकारच आहे. तर या ठिकाणी आमचे संत म्हणतात, हे काही करू नका, फक्त भक्ती करा. भक्ती केली, अहंकारच लागता येत नाही. कारण भक्ती जगात भगवंतापर्यंत नेऊन देते, ध्यानात ठेवा. आणि भक्ती केल्यानंतर जगातलं सर्व काही मिळतं. पुढे भक्तीने धरिले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येती. स्थिरा केली जी अचपळ होती, स्थिरा केली जी अचपळ होती. पुढे भक्तीने आणली बंदी गा, भक्तीने आणली बंदी गा. पुढे भक्तीने धरिले हाती, पुढे भक्तीने धरिले हाती, पुढे भक्तीने धरिले हाती, पुढे भक्तीने धरिले हाती. भक्ती गेली, ज्ञान वैराग्य धर्म त्यांच्या मागे पळत येतात. पुढे भक्तीने धरिले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येती. बरसतील केली जी आचपळ होती. ते जे आचपळ इंद्रिय असते ते स्थिर होतात आणि ज्ञान वैराग्य पळत येतात. मायबापांनी भक्तीची शक्ती आहेत. आणि भक्तीची शक्ती जरा एकदा प्राप्त झाली की भगवंताची युक्ती समजायला वेळ लागत नाही. याला गुरुकृपा झाली की जीवन धन्य होतं. नारायणगिरी महाराज सारखे गुरु ज्याच्या जीवनात प्राप्त झाले त्याला भक्ती प्राप्त झाली, वैराग्यही प्राप्त झालं, ज्ञानही मिळालं आणि त्याचं जीवन धन्य झालं. ज्याला नारायणगिरी महाराजांचं दर्शन झालं मायबापाने. आपण भाग्यवान आहे. सद्गुरू नारायणगिरी बाबांचे अनेक कीर्तन ऐकलेले आहेत. या लोहाऱ्यामध्ये अनेक वेळेला बाबा येऊन गेले, संगमनेर तालुक्यामध्ये अनेक वेळेला आले. नारायणगिरी महाराज म्हणजे कलियुगात ते चालते बोलते परब्रह्म. व्यापकता ज्यांच्याकडे होती. नारायणगिरी महाराज म्हणजे ज्ञानाने मोठे, वैराग्याने मोठे, अधिकाराने मोठे, उद्देशाने मोठे, कार्याने मोठे, जपाने मोठे, तपाने मोठे आणि सगळ्यांकडे समता समता शिकवण्याकरता जगात सर्वश्रेष्ठ असणारे नारायणगिरी महाराज आपल्याला सामावून घेणारे जगातले मोठे संत झाले. कोणाचाच भेद केला नाही. ना गरिबाचा भेद, ना श्रीमंताचा भेद, ना जातीचा भेद, ना धर्माचा भेद, ना कुळाचा भेद, ना पंथाचा भेद. महाराज एकच म्हणायचे, हे गाव आमचं आहे, हा तालुका आमचा आहे, जिल्हा आमचा आहे, मग जिल्ह्यातले सर्व लोक आमचे. आता गाव आमचं म्हटल्यानंतर गावातले जेवढे जाती धर्म कुळ पंथ आहे ते आमचेच आहे. ही व्यापकता ज्यांच्याकडे होती ते नारायणगिरी महाराज. आपल्याला गुरु मिळाले, आपण भाग्यवान आहे. त्यांनी रात्रंदिवस भक्ती केली. महाराज वयाचं 109 वर्ष वय झालं होतं, माठवत असायची धरायला. तरी बाबा कीर्तनात आले
की डायरेक्ट कीर्तन करायचे. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. ओ धन्यवाद मंडळी. रुबाबादानो जानी रुबाबादानो जानी रुबाबादानो जानी रुबाबादानो जानी जुगादाली ओ साजनी जुगादाली ओ साजनी साजनी तो विठ्ठल बरावा तो विठ्ठल बरावा तो विठ्ठल बरावा तो विठ्ठल बरावा बरवा बरवा विठ्ठल बरावा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरावा विठ्ठल बरवा. जय जय राम कृष्ण. ओ आपल्याला डबल नाही करायचं, आठवण करायची होती. कळलं ना मामा. जय जय राम कृष्ण. बस कळलं ना. धन्यवाद मंडळी धन्यवाद. कीर्तन होत नाही हो. 2-5 मिनिटं करतो. 2-2 4-4 चालायचं. काल रात्री बाबांचं एक मी कीर्तन ऐकलं थोडस पुण्यतिथीचं. संताने सरता गेलो तैशा परी चंदनाने बोरी व्यापियल्या. 3.5 तास कीर्तन झाले. विचारलं दादा भाऊला, अरे किती वाजले? महाराज 3.5 तास झाले. तुम्ही आजारी बंद करा म्हणले. ते म्हणले अरे मी बंद करील पण तुम्ही पखवाद वाजवता ना. तुम्ही वाजवतो म्हणून मी नाचतो म्हणले. 3.5 तास कीर्तन झालं. त्याची आठवण नाही. त्याला नारायणगिरी महाराज म्हणतात. त्याला महात्मा म्हणतात. मी माझी आठवणा विसरले जयाचे अंतःकरण पार्था तोची संन्यासी जाण निरंतर रे. मी आणि माझी आठवण ज्याला राहत नाही रंगून जातो परमार्थामध्ये तो महात्मा आहे. आणि ते नारायणगिरी महाराज संत झाले माय बाप. त्यांनी आपल्याला भक्ती शिकवली. त्यांनी आपल्याला परमार्थ शिकवला आणि तेच भक्ती करायचे. जय जय राम कृष्ण हरी 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 कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. हे भजन करायचे महाराज. नारायणगिरी महाराज सारखं भजन आता कलियुगात कोणाला शक्य नाही. केले दिगंबर ईश्वर विभूती केले दिगंबर ईश्वर विभूती राहिला जगेवती जगामाजी जगामाजी राहिला जगेवती जगामाजी दिगंबर गेले दिगंबर विश्वारा विभूती
राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. दिगंबर गेले आता पुन्हा नाही नारायणगिरी महाराज सारखे, आता ऐसे होणे नाही. बर का दादा, नारायणगिरी महाराज सारखे आता संत कलियुगात मिळणं शक्य नाही. आता ऐसे होणे नाही. वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी, आता ऐसे कोणी होणे नाही. बर का साहेब, आपले सगळ्यांचे गुरु होते बाबा, आणि म्हणून त्यांनी भक्ती केली. त्यांनी ते सांगितलं, त्यांनी एक वेदाचं वाक्य सहज सांगितलं. ते म्हणायचे परमार्थ दणकून करा आणि संसार सणकून करा. हो मंडळी, वेदाचा अर्थ आहे काय? परमार्थ संसार सोडा नाही म्हटले. बायका मुलं बाळ गाड्या बंगल्या सगळं करा, पण परमार्थ करा. आणि तेच तुकोबारायने आज सांगितलं, सांगतो तुम्हासी रे विठ्ठला. महाराज कळालं आम्हाला, देवाला भजायला सांगितलं. नाही भजलं तर काय होईल? नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. सांगतो तुम्हासी. गडबड निघायचं का? बर बर, आमच्या घोगरेताई आलेले आहेत, धन्यवाद. आदरणीय घोगरेताई या ठिकाणी आलेल्या आहेत. आपल्या सर्वांच्या वतीने ताई साहेबांना धन्यवाद. विडाला विडाला नाही तरी गेला जन्म माया. मग सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. चेअरमन साहेब ना, आदरणीय चेअरमन साहेबांचं आगमन झालं. त्यांना खुर्ची द्या, बसता येणार नाही. हा या इकडे या, पुढे साहेब. विठ्ठला विठ्ठला माय बापांनो, मग संसार जन्म वायाला जाईल, कोणाचाही पूर्ण होत नाही. रावणासारख्याचा संसार पूर्ण झाला नाही. तुमची आमची काय कथा? ज्याच्याकडे लंका सोन्याची होती तरी संसार पूर्ण नाही करता आला. लंके माझे घरे किती ती ऐका, सांग तसे संख्या जैशी तैसे. 5 लक्ष घरे पाषाणाची जेथे, 5 लक्ष तेथे विटे बंदी. बर, कोटी घरे जेथे काशानी तांब्याची, शुद्ध कांचनाची 7 कोटी. तुका म्हणे ज्यांची संपदा एवढी, सांगा ती कवडी गेली नाही. सगळं काही होतं, पण कवडी सुद्धा रावणाला नेता आली नाही. लंका सोन्याची होती, आपल्याला काय नेता येईल? आणि त्याचाही संसार पूर्ण झाला नाही. आमचा कसा होणार? दुसरं करिता बरोबरी पुरावती तुरी, 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 करिता बरोबरी पुरावती, करिता बरोबरी पुरावती तुरी, करिता बरोबरी पुरावती तुरी. बाबाची गोरी बाबाजी कैला बरोबरी तुरावती तुरी, कैला बरोबरी तुरावती तुरी. बाबाची गोरी बाबाची गोरी महावसी, कैता बरोबरी तुरावती तुरी, कैता बरोबरी तुरावती तुरी, तुरावती तुरी, तुरावती तुरी. सर्वांनी वर हात करा. 1 मिनिट.
प्रेमाने सर्वजन धन्यवाद. विठोबा रखुमाई जय चेअरमन साहेब या. विठोबा रखुमा महाराज हरि जय जय हरि जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरि जय जय हरि जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरि जय धन्यवाद. टाळी वाजवा. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय हरि जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरि जय जय हरि जय जय हरि जय जय. हाँ अर्जुन मारो. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा
एक विनंती आहे भाऊ, इथे पुढे सारखा थोडंसं, जागा संपली महिलांना, थोडी या इथे, या पुढे सारखे इथे साऊंडपर्यंत या पुढे पुढे सारखा, थोडी जागा ॲडजस्ट करा, झालाय आता, थोडं थोडं पुढे या पुढे पुढे. अरे करिता भरवरी दुरावसे दुरी भवाची पुरी महावसे. संसाराची भरवरी किती करा, आजपर्यंत कोणाचाही संसार पूर्ण झाला नाही, आपला बैल शाश्वती नाही. माय बापांनो, आज खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांच्या उपस्थितीमुळे पोकळे परिवाराचं जे कार्य आहे ते या ठिकाणी दिसून येत आहे. आमचे चेअरमन साहेब अत्यंत चांगल्या प्रकारचं काम समाजामध्ये करतात. सर्वांच्या समोर चांगला आदर्श ठेवलेला आहे, आदर्श परमार्थ आहे, आदर्श संसार आहे, आदर्श कार्य आहेत. दोघे भाऊ जसे राम लक्ष्मणाची जोडी होते असे असायचे. या ठिकाणी जेव्हा मागच्या वेळेला कार्यक्रम झाला श्राद्धा निमित्ताने, 8 बहिणी आणि 2 भाऊ, हा 10 जणांचा परिवार म्हणजे आपल्या तालुक्यातील मोठा परिवार आहे. त्यावेळेला बाळासाहेब भाऊने आणि अनिल भाऊने आपल्या बहिणींना प्रत्येकी 50-50 हजार रुपये 8ही बहिणीला दिले. हे पहिलेच भाऊ आहेत. नाहीतर भांडणं कोर्टात जाणारे भाऊ बहीण भरपूर पाहायला मिळतात. बहिणी करता कमतरता नाही, भाऊ 2, बहिणी 8. आदर्श परिवार म्हणजे बाळासाहेब भाऊचा परिवार आहे. माझे अनेक वर्षाचे जिवलग संबंध या घराशी आहेत. आमच्या मुठेवाडगावला आणि भामठणला सगळा पाहुणा परिवार असल्यामुळे नेहमी येणं जाणं, आणि आपल्या व्यस्ततेच्या काळात आपण एवढे जण उपस्थित राहिलात, ही ज्यांच्या कार्याची पावती आहे खऱ्या अर्थाने. माणसाने माणूस म्हणून जीवन जगावं. माणसाला नाही काही होता आलं तर निदान माणूस होता यावं. पण बरेच माणसं होतीलच याची शाश्वती नाही. दुसऱ्याकरता मदत करतो तो माणूस आहे, दुसऱ्याकरता धावून जातो तो माणूस आहे, दुसऱ्याकरता ज्याच्या अंतकरणात जिव्हाळा आहे तो माणूस आहे, दुसऱ्याविषयी प्रेम आहे तो माणूस आहे, दुसऱ्याकरता सुखदुःखात मागे पुढे उभा राहतो तो माणूस आहे. हे माणूस माणसाला होता आलं पाहिजे. किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं. दुसऱ्याला कामाला जातो तो मनुष्य आहे. माय बापांनो, परहित बस जिनके मन माही, परहित बस जिनके मन माही, तिन कहो दुर्लभ जगत में कछु नाहि, तिन कहो दुर्लभ जगत में कछु नाहि. परहित बस जिनके मन माही, परहिताची भावना ज्याच्या अंतकरणात तो माणूस आहे. म्हणून दुसऱ्या करता करा, दुसऱ्या करता. आज या ठिकाणी एकच आदर्श आपण घ्यायला पाहिजे. आपल्या ओळखीचे असो नाही तर नसो, पण एखादा मनुष्य जर संकटात असेल आणि आपल्याकडे शक्ती असेल मदत करण्याची, त्याला निश्चित करा. नसेल तर ठीक आहे, देवाने आपल्याकडे अशी परिस्थिती दिलेली असेल, एखादा आजारी असेल, पीडित असेल, रोगी असेल, उपचाराकरता सहकार्य करा. एखादा भुकेलेला असेल, ताणलेला असेल, ताणलेला पाणी भुकेलेला अन्न जर दिलं ना मामा, याच्यापेक्षा श्रेष्ठ पुण्य नाही. खरे पुण्य त्या नावे. मग जो ताणलेला आहे त्याला पाणी, भुकेलेला अन्न, आणि एखाद्याच्या अंगावर वस्त्र नसेल, आपल्याकडे फार कपडे, काही काही माणसाच्या घरात इतके कपडे असतात, इतके कपडे असतात, माफ करा, महिला मंडळीकडे तर इतक्या साड्या असतात.
इतके लुगडे असतात, ते कपाट उघडलं की धाड 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 धाड. तुम्हाला माहिती दिसतं, तुम्हाला माहिती दिसतं. लग्न झालेलं आहे ना? नाही, मग पूर्ण नाही माहिती आपल्याला. मग लग्न नाही म्हटलं अजून पूर्ण नाही. पण महिला मंडळीना इतके कपडे महाराज, इतके कपडे. दर महिन्याला नवीन साडी घातली तरी ती जुनी होणार नाही. माय बापांनो, ज्याच्याकडे जास्त असेल, महिलांकडे आहे, पुरुषाकडे काही कमी आहे का? भरपूर आहे. जर जास्त असेल तर दुसऱ्याला द्या. काही माणसं म्हणले महाराज संपलं तर, कमी पडलं तर, आता तू इथंच मर. कशाला देतो? दिल्याने संपत नाही बरं का. दिन दिन बढत सवायो पायो जी महिने राम रतन धन पायो. दिल्याने वाढतं, संपत नाही. दिलं पाहिजे. ज्ञान असेल द्या, धन असेल द्या, सेवा असेल द्या, वाढेल, कमी नाही पडणार. ज्याच्याकडे जे आहे ते प्रत्येकाने दिलं पाहिजे. माय बापांनो, या ठिकाणी आमचे बाळासाहेब भाऊ प्रत्येकाच्या सुखदुःखात धावून येतात. बहिणीचा परिवार असेल, मेवण्यांचा परिवार असेल, साले असतील, मेवण्या असतील, ह्या सगळ्यांशी अत्यंत जिव्हाळ्याचं नातं, गावातील प्रामाणिकपणाचं कार्य आणि सर्वांशी प्रेमाचं नातं, यालाच मनुष्य म्हटलेलं आहे ना. हा पोकळे परिवार आहे. विठ्ठल माय बापांनो, आपण सर्वजण आहोत. जन्माला आलेलो जाणार आहे. देवाची भक्ती केल्याशिवाय गत्यंतर नाही. देवाला असणारं प्राप्त होणारं ज्ञान आणि प्राप्त होणारी भक्ती जर केली की तो मिळतो. त्याकरता मायबापांना एक छोटंसं उदाहरण रामायणातलं सांगतो. अगदी कोणीतरी एक पाहुणे राहिले तोपर्यंत. तसं मी बरोबर 10ला आलेलो आहे. सगळ्यात आधी मी आलो, मग तुम्ही आले, मग गायक वाद काय बर का. मला 10ची वेळ दिली होती. त्याच्यात आमचे जोंधळे साहेबांनी वशिला लावला सरांनी. लखनगिरी चहा घ्यायला बाबाला घरी आणा. मी म्हटलं कीर्तन झाल्यावर येऊ, आधी नाही. ते म्हटलं अहो वेळ, माणसं नाही आले. मी म्हटलं नसले तरी मी जाणार, बसणार मंडपात. हा वेळ मी पाळणार. 10ची वेळ मला दिली. पण ठीक आहे, घरचे माणसं घेऊ बा धोकून. माझी गादी अडबंगनाथाची तर घेऊ बा धोकून, हरकत नाही. अजून कानात सांगितलं एक पाहुणे राहिले. म्हटलं काळजी. आले का? आले. वा वा वा, साहेबासाठी थांबायचं सांगितलं होतं, आता आवरतो. या साहेबा करता मनापासून धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल. शेवटचं उदाहरण देऊन वाणीला विराम देतो. साहेबांचं आगमन झालं. माय बापांनो, रामायणातले एक प्रसंग जरा डोळ्यापुढे चित्र आणा. जनकाची कन्या जानकी, तिचं नाव सीता, लहानच्या मोठी झाली, उपवर झाली. लग्नाचा प्रसंग विष्णू पाटील धरलं, लग्न तारीख धरली बर का. मोठे दादा, लग्नाची तारीख धरली माता सीतेची. परिणाम असा झाला, जनकांनी सर्वांना निमंत्रण दिलं. जनकांनी सर्वांना निमंत्रण दिलं, फक्त एकाला नाही दिलं, तो रावण. मग रावणाला निमंत्रण नाही, सगळ्यांना निमंत्रण नाही, पण ज्याला निमंत्रण नाही ते हजर झालं. त्या ठिकाणी लग्न होतं सीतेचं, पण मध्ये प्रतिबंध होता. जो कोणी धनुष्यावर चाप चढविल त्याच्या गळ्यात सीता माता माळ घालील. बरं का कुठे सर? ज्याच्या गळ्यात माळ घालणार, जो धनुष्यावर चाप चढवणार. आता तो धनुष्य साधा नव्हता हो, तो शिव धनुष्य होता. माता सीता त्याला डाव्या हाताने वडीत चालायची. एरवी 1000 मल्लाला न उचलणारा तो शिव धनुष्य आहे. एक दिवस परशुराम जनकाला भेटण्याकरता आले. त्या ठिकाणी धनुष्य भिंतीला उभा करून ठेवला. गप्पा मारत होते. परत बाहेर आले परशुराम. जनक राजा परशुराम आले. बाहेर पाहिलं तर धनुष्यच नाही. 10,000 मल्लांना एका वेळेला न उचलणारा शिवधनुष्य पाहायला मिळाला नाही. मग विचारलं, बेटी जानकी जी पिताजी, यहां धनुष्य रखा था, बेटी कहां गया? पिताजी, मैं खेलने के लिए लेकर आई हूं. मी खेळायला घेऊन आले म्हटली.
लहान मुलं नाही का लहानपणी एखादी काठी घेतात आणि दोन्ही पायाच्या मध्ये घोडा घोडा करून फिरवतात थोडंसं, त्या पद्धतीने डाव्या हाताने ती घोडा करून ओढीत नेला तो धनुष्य. मग त्या ठिकाणी परशुरामाने पाहिलंय, बाप रे, एका वेळेला 10,000 मल्लांना नव चालणारं शिवधनुष्य. ही जानकी 7 वर्षाची आहे. 10,000 मल्लांचा वजन म्हणजे नव चालणारा धनुष्य डाव्या हाताने उचलला. ही सामान्य स्त्री नाही, ही आदिमाया शक्ती आहे. जनका, हिचं लग्न त्याच्या संग कर जो कोणी या धनुष्यावर चाप चिडविन दाखवेल. हा शिवाचा धनुष्य आहे. या धनुष्याच्या बराबर मी 21 वेळेला निक्षत्रिय केली होती. परशुरामाचे उद्गार आहे. आणि तो शिवधनुष्य जनकाला दिला. आता सीता लग्नाच्या वयात आली. धनुर येत नाही पण चाप चढविल त्याच्या गळ्यात. सगळे जण आले. लग्नाचा प्रसंग होता. सगळे आले पण काही ढवळ्या दाड्यावाले आले, काही काळ्या दाड्यावाले आले. काही ढवळ्यावाले आले, काही काळ्या दाड्यावाले आले. विचारलं, अहो तुम्ही ढवळ्या दाड्यावाले कशा करता? ते म्हटले, जर कदाचित धनुष्य नाही उचलला तर आम्ही प्रयत्न करू. राजे आले, अर्थात सगळे राजे आले. पण तितक्यामध्ये राजा सगळेच जमा झाले. पण ज्याला निमंत्रण नाही तो आला. चित्र डोळ्यापुढे आणा रामाने. त्याचं नाव रावण. शिवधनुष्याला प्रारंभ होणार. रावण आला. तडा 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 रावण आला. त्या ठिकाणी तुम्ही नव्हते तिथं. हे मूर्जनक, इतना बड़ा क्षत्रिय सम्मेलन तुमने रखा है, मेरी इजाजत लिए बिना इस भूमंडल पर मैं रहता हूं, तुझे याद नहीं जनक? इतना बड़ा क्षत्रिय सम्मेलन तूने रखा, मेरी आज्ञा नहीं ली, मुझे बुलाया नाही. जनक राजा म्हणाले, मुलीचं लग्न आहे, भांडणं करण्यापेक्षा गोड बोलून चांगलं काम करावा. शहाणा बाप तोच असतो बरं का साहेब. मुलीच्या लग्नात असे काही प्रसंग आले की गोड बोलून मिटवायला पाहिजे. रावणाला सांगितलं, हे बघा रावण साहेब, पत्रिकेमध्ये पहिलं नाव तुमचं घेतलं होतं पण पत्रिका द्यायला वेळ पुरला नाही. यादीत नाव होतं पहिलं. असं आहे का? बसा आता. बघ, रावण आल्यानंतर सगळेजण धनुष्य उचलायला तयार होत आहे. पण रावण आल्यानंतर सगळ्यांचं डिपॉझिट जप्त. रावण गेला धनुष्यापर्यंत. धनुष्य उभा केला. शिवधनुष्य धनुष्य उभा केला. मायबापांनो, त्या ठिकाणी रावण धनुष्यापर्यंत आलेला उभा केला आणि तितक्यामध्ये धनुष्याचा तोल गेला. धडकन रावण खाली पडला. रावण धडकन खाली पडला. छातीवर धनुष्य. अपमान झाला रावणाचा. रावणाचा अपमान झाला. मायबाप अनेक मल्लांनी त्या ठिकाणी धनुष्य उचलून पूर्व जागेत ठेवला. अपमान झालेला रावण म्हणाला, एक दिवस हिला पळून नेईल म्हणून सीताहरण. रावण निघून गेला. बाकीचे चर्चा करू लागले, का रे रावण साहब की ये हाल तो हमारी क्या हाल. आमचं काय आहे? रावणाची जी परिस्थिती. बाकीच्यांनी रिटर्न गेरे टाकले बरं का भाऊ, रिटर्न गेरे टाकले. आणि मग मात्र धनुष्य उचलायला कोणी तयार होईना. तितक्यामध्ये एकच घटना. शांत सभा झाली. शेवटी जनकाला म्हणावं लागलं, आज पता चला है मुझे, आज पता चला है इस भूमंडल पर ये धनुष्य उठाने वाला ब्रह्मा ने कोई पैदा ही नहीं किया. जनक काय म्हणता ऐकताय ना? इस भूमंडल पर धनुष्य उठाने वाला ब्रह्मा ने कोई पैदा ही नहीं किया. बरोबर आहे ना? धनुष्य जो उचलणार आहे तो ब्रह्माने पैदा नाही केला, त्यांनी ब्रह्म पैदा केला. राम ईश्वराचा अवतार आहे, विष्णूचा. विष्णूच्या नाभीतून कमळ आहे आणि कमळातून ब्रह्मदेवाचा जन्म आहे. मग विष्णूची नाभीतून कमळ, कमळातून ब्रह्मदेवाचा जन्म. मग ज्याच्यातून ब्रह्मदेवाचा जन्म झाला त्यांनी ब्रह्मदेव जन्माला आणला. विचार करा, इस धनुष्य उठाने वाला ब्रह्मा ने कोई पैदा ही नहीं किया. आणि तितक्यात एक घटना घडली आणि मग सगळ्यात जास्त राग आला सरपंच साहेब तो आमच्या लक्ष्मण दादाला. तडकन उडी मारली. उडी मारली, जवळ गेले, परत तडा 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 गेले. सांगितले, मूर्जनक, मेरे भैया की आज्ञा हो तो ये इस ब्रह्मांड का मैं नाश कर सकता हूं. मेरी भगवान श्री राम की आज्ञा हो तो ब्रह्मांड का मैं विनाश कर सकता हूं. शेष नारायण का अवतार मैं लखन हूं. हे मूर्जनक, असं म्हटल्यानंतर जनकाने हात जोडले. राग यावा असा माझा उद्देश नव्हता, पण धनुष्य कोणी उचलत नाही म्हणून बोललो.
तितक्यामध्ये विश्वामित्राने आदेश दिला, राघव जा. इशारा केला, राम आले. रामाने गुरुदेवाला नमस्कार केला आणि गुरुला नमस्कार करा जबर का, संताला नमस्कार करा. तद्विद्येन प्रणिपातेन प्रश्नेन सेवया नमस्कार केला आणि राजाला नमस्कार, धनुष्याला नमस्कार, गुरुला नमस्कार. परिणाम असा झाला, त्याच ठिकाणी राम धनुष्याजवळ गेले आणि जसं गुलाबाचं फुल सहज डाव्या हाताने उचलावा, धनुष्य धाडकन उचलला. धनुष्य उचलला, तुम्ही सुद्धा पलीकडे होते वाटतं, असाच उचलला. आता सावधच होते ते, कधी उचलायचा बस, अजून तोडायचं आहे बरं का. सावध उचलला म्हणजे उचलला. त्या ठिकाणी धनुष्य उचलला. महाराज उभा केला आणि चाप चढवण्याकरता ती दोर हातात घेतली. दोर तर काही बांधता आला नाही, पण धनुष्याचे कडकड 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 3 तुकडे झाले. धनुष्य भंग झाला आणि रामाच्या हातात वरमाळा देण्यात आली, सीतेच्या हातात वरमाळा देण्यात आली आणि सांगितलं, आता लग्न तुमचं आहे, धनुष्य तुम्ही उचलला. मग राम गेले तडा तडा सीतेच्या गळ्यात माळ घातली. पण आता रामाची उंची जास्त होती आणि सीतेची उंची कमी होती. रामाने सीतेच्या गळ्यात माळ घातली, पण सीतेला काही रामाच्या गळ्यात माळ घालता येत नाही, हातच पुरेना. वर पाय केले तरी हात पुरेना, टाचा वर केल्या हात पुरेना. आणि मग शेवटी लग्न जुळेना. दोघांच्या गळ्यात माळा एकूणार्च गेल्याशिवाय, माळ घातल्याशिवाय लग्न होणार कसं. मग राम तर वाकत नाही, सीतेचा हात पुरत नाही. सीतेच्या काही सख्या होत्या, लग्नात असतात ना त्या मागे पुढे, त्याला काय म्हणतात, कलवारे. हा कलवारे बरं का नाना भाऊ, त्या कलवारे असतात. तुम्हाला बरंच माहिती हो, म्हणजे बरीच लग्न केली तुम्ही त्याच्यामुळं बरं का. आमचे सरपंच साहेब आहे, बऱ्याच गोष्टी बरोबर आहे. त्या कलवाऱ्या मराठवाड्यात त्याला काही लांडगा म्हणतात, ते भाषा वेगळ्या वेगळ्या आहे. आपण भाजीपाला म्हणतो ना आपल्या भाषात, तिकडे जर तुम्ही गेले मराठवाड्यातल्या त्या भागात, धाराशिव वगैरे, तिकडे तरकरी म्हणतात. सोलापूर धाराशिव तिकडे तरकरी म्हणजे बाजारच भाजीपाला, आणि आपल्याकडचा भाजीपाला बाजार, ते तरकरी घेऊन येतो म्हटले. एक दिवस माझं कीर्तन तिकडे नांदेडच्या आणि परभणीच्या भागात तिथे एका ठिकाणी होतं आणि 2-3 असणारे दिवस मी सलग कीर्तन त्या भागात घेतले. एक पांदितला माणूस भेटला, महाराज चला तुम्ही गावात, पुढे चला, पुढे चालू लागा, मी तरकरी घेऊन येतो. तोपर्यंत तरकरीच माहीत नव्हती मला. महाराज तरकरी म्हणजे बाजार भाजीपाला बरं का, भाषा वेगळ्या आहेत. आता ते आपल्या मागे पुढे असतात. कोणत्या? कलवाऱ्या. बरं झालं मदत करा जाणं असं साहेब. कलवाऱ्या आल्या, त्या म्हटल्या, रामा बरं का थोडंसं वाका ना, थोडं वाका, आमच्या दीदीचा हात पुरत नाही. हा तुम्ही डोळे माझ्याकडे करा, कान अंग 1च मिनटं राहिला, सर्वांगाचे कान करा. हे बघा जरा वाका ना, वाका, दीदीचा हात पुरत नाही गळ्यात माळ घालायला, जरा वाका ना. राम म्हणले, छे कुठेही वाकाव, पण सासूरवाडीत नाही, अशी सवय लागते. खरं सांगू का, माणसं सगळीकडे वागतील पण सासूरवाडीत वाकतच नाही बरं का चेअरमन साहेब. सगळीकडे वागतील पण सासूरवाडीत वाकत नाही. राम काही वाकायला तयार नाही आणि परिणाम असा झाला, लग्न काही लागेना. सगळ्यांना भुका लागल्या होत्या, काही 10लाच आले होते, त्यांना जास्तच लागल्या होत्या. आणि आता पाऊण वाजत आला तरी पण लग्न लागेना. काय करावा काही कळेना. लग्न लागल्याशिवाय जेवण नाही ना, बाकी काही असो. परिणाम असा झाला महाराज. त्याच ठिकाणी आता राम वाकत नाही, सीतेचा हार गळ्यात जात नाही, लग्न होत नाही आणि लग्न होत नाही तोपर्यंत जेवण मिळत नाही बरं का राजू भाऊ. परिणाम असा झाला, हे सगळं काही घडलं. आता काय करायचं आहे? परिणाम, रामाने लक्ष्मणाकडे पाहिलं, लक्ष्मणाने रामाकडे पाहिलं आणि लक्ष्मणाने उलटी मान हलवली. नाही जमणार, काही बोलले नाही. हे दोघे भोवे बोलले काही नाही. रामाने लक्ष्मणाकडे पाहिलं, लक्ष्मणाने रामाकडे पाहिलं, उलटी मान हलवली आणि तितक्यात लक्ष विश्वामित्राचं गेलं. कोणाकडं? या दोघाकडं. ते म्हणाले, लखन तुझ्या दादानी काहीतरी इशारा केला. लखन क्या बात है, बताओ ना मुझे. तेरे भगवान श्री राम ने कुछ इशारा किया था, बताओ. लखन कहता है, गुरुदेव मेरे भगवान श्री राम ने इशारा किया था, लेकिन मैं आपके सामने नहीं बता सकता गुरुदेव. बोले क्यों? क्योंकि शादी में बहुत इशारे आते रहते हैं गुरुदेव, बुढ़े आदमी ने ध्यान नहीं देना चाहिए होता. लग्नात बरेच इशारे येते, म्हाताऱ्यांनी ध्यान नका देऊ म्हणले. पण विश्वामित्र म्हटले, अरे तुझा राम मर्यादा पुरुषोत्तम आहे,
व्यर्थ इशारा करणार नाही. काय इशारा होता सांग? बोलले काही नाही. इशाऱ्यात बोलायचं नसतं, कळून घ्यायचं राहतं. ते म्हटले एकच इशारा केला माझ्या दादा रामाने, शेतेच्या पायाखालची जमीन जरा वर कर ना, गळ्यात हार जाईल माझ्या. आणि मी नाही म्हटलो. का? कारण मी शेष नारायणाचा अवतार आहे. लक्ष्मण म्हणजे शेषाचा अवतार आहे आणि शेषाच्या डोक्यावर ही पृथ्वी आहे. रामाने लक्ष्मणाला इशारा केला, ए लखन जरा मदत कर, पृथ्वी वर कर. लक्ष्मण म्हटला नाही जमणार. म्हटले का जमणार नाही? मी जरा पृथ्वी वर केली ती काय नुसत्या सीतेच्याच पायाखालची वर जाईल का? रामाच्या जाईल ना. मग दोघांच्या पायाखालची पृथ्वी जर वर गेली तर दोघंही वर जाईल. मग अशी मदत करून काय फायदा? म्हणून नको म्हणले. पण गुरुदेव एक काम करतो, कार्य झालं पाहिजे, भुका लागलेला आहे ना, आता काळजीच करू नका, एका मिनिटात जेवण देतो. ठीक आहे म्हटले. काय करावं लागेल? काही नाही. लक्ष्मण भाऊ होता, आता देण्यात ठेवा, चित्र डोळ्यापुढे आणा. राम लक्ष्मण दोघे भाऊ आहेत. पण लक्ष्मणाचा नेम असा होता, रोज रामाच्या पाया पडायला जायचं. आणि लक्ष्मण ज्या वेळेस पाया पडायला यायचा ना गोडगे साहेब, त्यावेळेला अलगत उचलावं, रामाने लक्ष्मणाला गळ्याला लावावं, मिठी मारावी. लक्ष्मण तडा 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 निघाला, रामाच्या चरणावर साष्टांग दंडवत घालणार. राम सरळच पाहत होते. पण लक्ष्मण पाया पडायला आला, स्पर्श झाला, राम खाली वाकले. एवढ्या गडबडीत लग्नात कोण पाया पडतो म्हणून पाहायला वाकले. आणि वाकल्या वाकल्या पाहता तर भाऊ दिसला लक्ष्मण. आणि लक्ष्मण भाऊ दिसल्या दिसल्या एकच घटना झाली. आणि मग राम लक्ष्मणाला उचलणं करता त्याच ठिकाणी लक्ष्मणाला उचलणं करता वाकले. आणि वाकल्या वाकल्या मायबापांनो लक्ष्मण म्हणाला, वहिनी आवरा, एवढी संधी आहे, माझा भाऊ परत वाकणार नाही. राम वाकले लक्ष्मणाला उचलणं करता, तितक्या सीतेने रामाच्या गळ्यात माळ घातली. देव कोणापुढे वाकला? भावापुढे वाकला. आणि म्हणून भक्तिभाव महत्वाचा आहे. शेवटचं चरण. काही न लगे का बाबाची कारण, बाबाची कारण, काही न लगे का बाबाची कारण, बाबाची कारण, लगे का भावाची कारण, बाबाची कारण, लगे का भावाची कारण, बाबाची कारण. काही न लगे एक भावाची कारण, तुका म्हणी आन विठोबाची, करिता बरोबरी दुरावसे दुरी, बाबाची पुणे वावसी. धावत्या वेळामध्ये अभंगाचा भावार्थ आपल्या पुढे मांडला. ज्यांच्याकरता आपण आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी करण्याकरता उपस्थित झालेला आहोत ते कैलासवासी अनिल कारभारी पाटील पोकळे यांना आपल्यातनं जाऊन 1 वर्ष झालेलं आहे. त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्ताने आपण सर्वजण आलेलो आहोत. जी गती ज्यांना मिळाली असेल त्या ठिकाणी चिरशांती लावावी ही अडबंगनाथ आणि नारंगिरी बाबाच्या चरणी प्रार्थना करतो. त्यांचे बंधू बाळासाहेब पाटील यांना उदंड आयुष्य लाभावं, परिवाराला उदंड आयुष्य लाभावं आणि आरोग्य संपन्न जीवन प्राप्त व्हावं ही देवाच्या चरणी प्रार्थना करतो. आता आपण सर्व क्षेत्रातले मान्यवर या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित झालेले आहात. मी सर्वांचा नामोल्लेख करून वेळ घेत नाही. सर्वांना धन्यवाद देतो. आपण आदरांजली अर्पण करणार आहात. सर्वांना धन्यवाद आहे.
मायबापांनो, जाता जाता एक विनंती आहे. अडबंगाणा संस्थानला वार्षिक धर्मनाथ बीज मोठ्या स्वरूपात साजरी होते. यंदा 13 जानेवारी ते 21 जानेवारीच्या कालखंडामध्ये नवनाथाच्या भूमीत नवनाथ पारायण आहे. नवनाथांच्या धर्मनाथ बीज आहे. 9 दिवस ज्ञानयज्ञ आहे. नवनाथ पारायण आहे. हजारो लोक महाराष्ट्रभरातील नवनाथ पारायण करता बसणार आहे. आणि स्त्री पुरुष दोघांनाही अधिकार नारायणगिरी बाबांनी त्या ठिकाणी दिलेला आहे. आपल्या भागातून जेवढ्या लोकांना शक्य होईल नाव नोंदणी चालू आहे. आम्ही 999 लोक पारायणला बसवणार आहोत. प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यातून आणि सर्व राज्यातून लोक येणार आहे. आणि 7 दिवस महाराष्ट्रातील एक मोठे व्यक्तिमत्व रामरावजी महाराज ढोक यांची सुंदर रामायण कथा त्या ठिकाणी होणार आहे. आणि अन्नदान आहे. तरी त्याचा लाभ 13 जानेवारी ते 21 जानेवारी 2026 मध्ये दिवसा कार्यक्रम आहे. लाभ घ्यावा. आणि ज्यांना पारायणला शक्य असेल त्यांनी नक्कीच त्या ठिकाणी येऊन लाभ घ्यावा. झालेली सेवा देवाची चरणी समर्पित. विठ्ठल जय जय.